धुळे शहर अवैध धंद्याची राजधानी बनली। शहरात 367 ठिकाणी अवैध धंदे सुरू। लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे रणजित राजे भोसले यांची पत्रकार परिषदेत माहिती। धुळे शहरामध्ये 2 नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत। अवैध धंद्यामुळे शहरातील वातावरण खराब होत आहे। शहरातील तणाव, मारामार्या, खून, दरोडा, चोऱ्या यांच्या कारण मुख्यात म्हणजे शहरात चालणारे 2 नंबरचे अवैध धंदे आहेत। विविध प्रकारचे अवैध धंदे सरासरपणे चालू आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने सट्टा, मटका, चक्री, अवैध गॅस, गांजा, कोरस बॉटल, सोर्ट, गुटखा विक्री, बनावट दारू, चोरीचे भंगार, वाळू तस्करी, डुप्लिकेट डामर, केमिकल, टायगक, कालापला, चोरी व विमाच्या गाड्यांचे स्क्रॅबिंग अशा विविध स्वरूपाचे 2 नंबरचे अवैध धंदे धुळे शहरामध्ये सुरू आहेत। मिळालेली माहिती अनुसार शहरामध्ये जवळपास 367 ठिकाणी 2 नंबरचे अवैध धंदे सुरू आहे। काही ठिकाणाच्या 2 नंबर व अवैध धंद्यांना राजकीय व प्रशासकीय पाठबळ मिळालेले आहे। पोलीस विभागातील काही अधिकारी, कर्मचारी या अवैध धंद्यांना पाठबळ देत आहे। यामुळे शहराचे वातावरण कुलुषित झालेले आहे। गोरगरीब कष्टकरी जनतेकडून अवैध धंद्यांच्या यांच्यामार्फत करोडो रुपये कमवून काही अधिकारी, कर्मचारी गब्बर झाले आहेत। या सर्व गोष्टीमुळे शहरांमध्ये गुंडगिरी, दादागिरी, चौकाचौकात टपोरी गुंड यांचे प्रमाण वाढलेले आहे। एवढेच नव्हे तर शहरात अनेकांकडे सरस्वपणे गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी, चोपर, फायटर, बेकायदेशीर हत्यार दिसून येते। 67 अवैध धंदे 367 ठिकाणी सुरू आहे। या 367 मध्ये 21 प्रकारच्या अवैध धंद्याची सर्वात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्याची सुद्धा माहिती आपल्यासमोर मांडतो की आज धुळे शहरामध्ये सट्टा पेढी आहे 180 ठिकाणी सट्टा पेढ्या चालू आहे। मटका 10 ठिकाणी चालू आहे। चक्री म्हणून अवैध धंदा आहे जो 22 ठिकाणी चालू आहे। अवैध गॅस पुरवठा 20 ठिकाणी सुरू आहे। गांजा विक्री 30 ठिकाणी आहे। कोरेटच्या बॉटल विक्री ज्या होत आहे त्या 15 ठिकाणी होत आहे। सोरट नावाचा एक गेम आहे, बरोबर आहे, त्याच्यावर सुद्धा राज्य सरकारची बंदी, केंद्राची बंदी ती 10 ठिकाणी आहे। गुटखा विक्री मोठ्या संख्येने धुळे शहरात चालू आहे, म्हणजे मुख्य गुटखा विक्री ते 10 या धुळे शहरामध्ये आहे। बनावट दारू विक्री 6 ठिकाणी होते, म्हणजे 6 ठिकाणी उत्पादन पण होतोय आणि काही ठिकाणी मध्य प्रदेशहून दारूचे टँकर धुळे शहरातून हद्दीतून सुद्धा मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते। चोरीचे भंगार, चोरीचे माल आणून भंगार करणं आणि त्याचं स्क्रॅपिंग करणं हे 5 ठिकाणी चालू आहे। वाळू विक्री अवैध 12 ठिकाणी आहे। अवैध 2 खनिज जे सरकारचा रॉयल्टी बुडून या ठिकाणी 6 ठिकाणी खनन आजही चालू आहे, जी स्वतःनी त्या ठिकाणी जाऊन पाणी पण केलेली आहे। डुप्लिकेट डांबर विक्रीची आहे, ते धुळे शहराला लागून 3 ठिकाणी डुप्लिकेट डांबर विक्री चालू आहे। केमिकलची चोरी, टँकरद्वारे केमिकल येणं, टँकरमधून केमिकल काढणं आणि ती कमी किमतीमध्ये विकणं, असं 5 ठिकाणी या ठिकाणी चालू आहे। टायगर म्हणून अवैध बिझनेस आहे, तो टायगर म्हणून तो आहे तो 3 ठिकाणी धुळे शहरामध्ये चालू आहे। काला किल्ला म्हणून एक खेळ आहे, तो सुद्धा अवैध आहे, 2 नंबरचा धंदा आहे, तो सुद्धा या धुळे शहरामध्ये 2 ठिकाणी चालू आहे। अवैध जनावरांची वाहतूक म्हणजे जी फायनल आहे, सर्वांना माहिती आहे अवैध धंदे कुठून होत आहे, असे 8 ठिकाणी आहेत। 4 पीस जनावरांचे 4 पीस करणं याच्यासाठी मोठमोठे सेंटर धुळे शहरामध्ये 5 ठिकाणी, म्हणजे एक मोठ्या जनावरांचे 4 तुकडे करणं, ते ड्रम मध्ये टाकणं, कंटेनर मध्ये टाकणं आणि ते महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाणं, असे या ठिकाणी जवळपास 5 ठिकाणी चालू आहे। मला सांगावंसं वाटतं चोरी आणि विमाच्या गाड्यांची जी स्क्रॅपिंग आहे ते मोठ्या संख्येने महाराष्ट्रापेक्षा जास्त आज धुळ्यामध्ये होत आहे। की चोरीच्या गाड्या आणायच्या, त्या विमा मिळावा म्हणून त्या गाड्या आणायच्या आणि त्या गाड्या 1 तासामध्ये स्क्रॅपिंग होतो, म्हणजे धुळे शहरामध्ये ट्रकांपासून कार पासून मोठ्या व्हेइकल या 1 तासामध्ये धुळ्यामध्ये स्क्रॅप करून मिळतात, त्याचे तुकडे करून मिळतात। असे ठिकाणं आपल्या धुळ्यामध्ये 5 ठिकाणी आहेत। अवैध कॅफे हा सुद्धा या धुळे शहरामध्ये अवैध 8 कॅफे चालू आहे, ज्या ठिकाणी अतिशय चुकीचे कामकाज होत आहे। आणि ध्येय विक्री आज सुद्धा
सुद्धा धुळ्यामध्ये 2 ठिकाणं असेल सर्वसामान्य लोकांना माहिती आहे। या ठिकाणी सर्व जनतेला माहिती आहे की देह विक्रीचे जे प्रकार आहेत ते धुळ्यामध्ये 2 ठिकाणी चालू आहे आणि जनतेला सुद्धा याची माहिती आहे। अशा पद्धतीने 21 अवैध 2 नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात धुळे शहरात चालू आहे। 21 प्रकारचे अवैध धंदे जवळपास 367 ठिकाणी या ठिकाणी धुळे शहरामध्ये मोठ्या संख्येने अवैध धंदे सुरू आहेत। या ठिकाणी म्हणावं लागतंय की एवढी संख्येने जवळपास 367 ठिकाणी अवैध 2 नंबरचे धंदे सुरू आहेत आणि या कारणास्तव कदाचित धुळे शहर हे 2 नंबर धंद्याची आर्थिक राजधानी बनली का काय अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्या निमित्ताने आम्हाला सांगावंसं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे सट्टा पेढी असेल, अवैध गांजा, कोरेक्स बॉटल, सोरट, गुटखा विक्री, बनावट दारू, चोरीचे भंगार, अवैध जनावर वाहतूक, वाळू तस्करी, डुप्लिकेट डांबर, केमिकल, टायगर, काला पिला, अवैध जनावरे वाहतूक, 4 पीस, चोरी व विमाच्या गाड्याचे स्क्रॅपिंग, मटका असेल, सट्टा पेढी असेल, अशा विविध प्रकारचे धंदे जवळपास 21 प्रकारचे धंदे 367 ठिकाणी या ठिकाणी शहरामध्ये चालू आहे। यामुळे अतिशय मोठ्या संख्येने दादागिरी, गुंडगिरी या शहरामध्ये वाढलेली आहे आणि याला आळा बसावा याची विनंती आम्ही या पत्रकार परिषदेमार्फत आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना करतो आहे। मध्यंतरी आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला, भेटून निवेदन पण दिलेले आहे, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। जर अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाही तर कदाचित धुळे शहराच्या भवितव्यावर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। म्हणून पक्षाच्या वतीने, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करतोय की पोलीस अधीक्षकाने कडक कारवाई करावी, कॉम्बिंग ऑपरेशन करावं, या ठिकाणी जे हत्यारे ते जमा करावे, अन्यथा यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही पक्षाच्या शिष्टमंडळामार्फत लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांची माहिती त्यांना सादर करणार आहोत।